हा रोड जो आहे तो MMRDAच्या माध्यमातून रोड केला गेला होता आणि MMRDAचा रोड करत असताना त्याच्यापूर्वी ड्रेनेज लाईन असावी यासाठी त्यावेळचे जे काही डेप्युटी इंजिनियर होते किंवा प्रकल्प सल्लागार होते श्री राजेंद्र हवळ यांनासुद्धा मी त्यावेळेस माहिती दिली होती, कारण की ही लाईन स्टेशनला जाण्यापेक्षा म्हणजे इथून रोटरी क्लबपासून खाली जाते आणि पुढे बी कॅबिनला जाते, त्यापेक्षा ही लाईन सरळ आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो आपल्या स्मशानभूमीच्या तिकडे आणि तिकडून नाल्याच्या माध्यमातून ही रेल्वे लाईन जाईल, जेणेकरून त्या प्रोजेक्टमध्ये ती लाईन असावी. यावेळेस मी त्यांना तेव्हा सांगितलं होतं, पण त्यांनी न ऐकल्यामुळं ही लाईन अनेक वर्षाची जुनी लाईन आहे, 15 ते 20 फूट ही लाईन खाली आहे आणि ती लाईन खाली असल्यामुळं काही ड्रेनेज लाईनचे जे पाईप होते जुने पाईप ते चोकअप झाल्यामुळं लेफ्ट साईडचा जो वडोलीतला भाग आहे, बालाजी कृपासारख्या बिल्डिंग असेल किंवा ह्या बाजूच्या श्री असेल, जटार अपार्टमेंट असेल, तर त्यांची ड्रेनेज लाईन प्रॉपर नसल्यामुळं वारंवार त्याच्या बिल्डिंगमध्ये पाणी जे ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून ते लोक सफर त्या ठिकाणी करतात. आणि हे होत असताना हे तात्पुरता पर्याय म्हणून मागच्या वेळेससुद्धा जैन बँकेपर्यंत ही लाईन श्री सुनील जाधव आणि त्यांच्या टीमने ती केली होती. मला म्हणायचं आहे की ज्यावेळेस हा प्रोजेक्ट आपण ड्रेनेज लाईनचा प्रोजेक्ट आणतो तर म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये ह्या ड्रेनेज लाईन मुख्य शहरातल्या मुख्य जे काही रोड आहे त्या रस्त्यात त्या ड्रेनेज लाईन पहिल्या करणं गरजेचं आहे. आणि हे न केल्यामुळं अनियोजित कारभारामुळं पुन्हा एकदा कॉन्क्रीटचा रोड हा खोदायला लागतो. हे दुर्दैव आपलं आहे. आपण शहर सुंदरीकरणाकडे चालत असताना सुद्धा ड्रेनेजसारखी जी व्यवस्था आपल्याकडे 2 वेळा म्हणजे मी सभापती असताना जवळ 58 करोड रुपयाची दुसरी आपल्याला भुयारी गटार योजना आपण मंजूर करून घेतली. त्यातून पण बरेचशी कामं त्या ठिकाणी उर्वरित शहरातली पालेसारखा जो एक्सटेंडेड अंबरनाथ होतं तो सुद्धा एरिया त्यामध्ये घेतला, पण प्रमुख हे त्यामध्ये घेतलं न गेलं. पहिली योजना आणि दुसरी योजना, आता हे परत तिसरं.